तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज बनवला आहे रामनवमी बॅनर. उद्याचा बॅनर म्हणजे रामनवमी बॅनर याच्यावर व्हिडिओ बनवला आहे, या टॉपिकवर व्हिडिओ बनवला आहे. तर मित्रांनो, कसा वाटला बॅनर हा नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, चला व्हिडिओ बघूया. बॅनर बघूया, कसं व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व श्रीरामांसाठी एक लाईक नक्की करा. तर मित्रांनो, चला व्हिडिओ करूया. एकदम कडक व जबरदस्त बॅनर केलेला आहे. तर तुम्हाला पिक्सेल ॲप ॲपवर क्लिक करायचं आहे. हे तुम्हाला प्ले स्टोरवर इझिली भेटून जाईल. तर तिथं आल्यावर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसेल. इथं येऊन तीन डॉटवर येथे क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर इथं आल्यावर ओपन PLP फाईल करायचं आहे. ओपन PLP काय केलं तर PLPवर क्लिक करायचं आहे. इथून खाली यायचं आहे. तुम्हाला PLP फाईलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. इथं खाली स्क्रोल करायचं आहे. तर खाली आल्यावर इथं तुम्हाला डाउनलोडचा तुमच्या ह्याच्यात ऑप्शन बी येऊ शकतं, मला माहीत नाही आहे. तर मला असंच येतं. तर तुम्हाला इथं रामनवमीचं बॅनर, रामनवमी #5 PLP बाय कृष्णा ग्राफिक हा कुठं आहे बघायचं आहे. तर इथं आल्यावर तुम्हाला इथे दिसून जाईल. इथून जायचं आहे आतमध्ये. तुम्हाला इथून आल्यावर तर हे आलं नाही बघा, इथं आलेलं आहे. इथं जायचं. तर मित्रांनो, आलेलं आहे. बॅग घ्यायचं आहे आपल्याला. तर आलेला आहे. तर मित्रांनो, मी असं काहीसं केलेलं आहे बॅनर. तर मी आता हा तुम्हाला सांगतो. हे फक्त या ॲपसाठी, यात एडिट तुमचं नाव टाकण्यासाठी तुम्हाला एक ॲपची गरज आहे. त्याचं नाव आहे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर. त्या ॲपसुद्धा तुम्हाला प्ले स्टोरवर इझिली भेटून जाईल. तर तिथं जायचं आहे तुम्हाला. तिथं जाऊन तुम्हाला तिथं जायचं आहे. पहिल्यांदा असा तुम्हाला ॲप दावतो मी. हे ॲप आहे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर. येतं आल्यावर तुम्हाला हे आतमध्ये असं इंटरफेस येईल. परत युनिकोड श्रीदेव यात जायचं आहे. यात तुमचं नाव टाकायचं आहे. तसं मी टाकतो कृष्णा नागेश बाबर. तर मी नाव टाकलेलं आहे. युनिकोड श्रीदेववर क्लिक करायचं. इथं क्लिक करायचं आहे. इथं खाली आलेलं कॉपी करायचं आहे. इथे आल्यावर पिक्सेल ॲपवर जायचं आहे. तर तुमचं नाव कुठं हुडकायचं आहे. तर इथे हे नाव आहे, इथे जायचं आहे. हे डिलीट करायचं आहे आणि तिथून जे कॉपी केलं तर इथं पेस्ट करायचं आहे. तिथं अशा प्रकारे राहिलं आहे. पण इथं असं आलं तर हे कसं करायचं. तर मित्रांनो, हे जो $$ आहे हा कट करून टाकायचा आहे. तर तुमचा हा असं झालेला आहे. आणि इथे गॅप द्यायचा एक. गॅप झाला. तर मित्रांनो, असं झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही बॅनर बनवू शकता. तर तुमचा फोटो टाकायचा आहे तुम्हाला. तर फोटो कसं टाकू शकता, जे लॉक करून टाकायचा. याचे आहे फोटो. हा डिलीट करायचा. इथं या चौकोन बॉक्सवर क्लिक करायचं. इम्पोर्टवर जायचं. येथून गॅलरी व ब्राउजमध्ये जायचं. माझ्यात गॅलरी आहे, मी गॅलरीमध्ये जातो. गॅलरीत गेल्यावर तुमचा फोटो घ्यायचा आहे. तर मित्रांनो, कसा भेटला व्हिडिओ, बाय बाय. तर मित्रांनो, गॅलरीमध्ये आल्यावर तुम्हाला तुमचा फोटो घ्यायचा आहे. फोटो असा इथं अशा प्रकारे आहे. हा फोटो घ्यायचा. बघा, हे गॅलरीमध्ये हा असा PNG व कटआउट केलेला फोटो घ्यायचा आहे. चला ॲपमध्ये जाऊया आपण. यातून आपण डाउनलोड झाल्यावर जाऊन आपला जो कुठला फोटो आहे तो घ्यायचा आहे. तो घेऊन इथं असा ॲडजस्ट करायचा. तर मित्रांनो, तुमचं झालेलं आहे. हे जर तुम्हाला ठेवा वाटलं ठेवा, नाहीतर काढून टाकू शकता. तुमच्या फर्मचं नाव सुद्धा टाकू शकता. तुमच्या दुकान कोणचं तुमचं जे शॉप आहे त्याचं सुद्धा नाव टाकू शकता. तर मित्रांनो, कसा वाटला बॅनर नक्की कमेंट करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण नक्की कमेंट करा. तर बाय बाय मित्रांनो.
आजचा व्हिडिओ शेवट.